तुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यामध्ये पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारून आनंद मेळाव्यात भाग घेतला। विद्यार्थ्यांनी दही, धपाटे, पराठे, मसाला पापड, समोसा, वडापाव, खारे शेंगदाणे, इडली आणि अन्य विविध पदार्थांचा स्टॉल्स उभारून आपल्या कष्टातून आर्थिक कमाई केली। यामुळे त्यांना गणित आणि व्यावसायिक शिक्षणाची महत्त्वाची शिकवण मिळाली। शाळेतील मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा आनंद मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होतो। कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्साही सहभाग होता। आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे सर्वच उपस्थितांनी कौतुक केले। या कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष संतोष दिगंबर जाधव, उपाध्यक्ष सुनील दत्तात्रय पवार, सरपंच मोहनराव विष्णू कावळे, उपसरपंच बाजीराव जाधव, शेतकरी नेते राजू कसबे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील कुलकर्णी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि विविध शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवले। यामुळे विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येण्याचा आणि शारीरिक तसेच बौद्धिक विकास साधण्याचा उत्तम अनुभव मिळाला आहे। नमस्कार, माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी बु। काल आमच्या शाळेत आनंद मेळावा हा कार्यक्रम केला होता। तेथे खूप मुलांनी भाग घेतला होता आणि आमच्या गणिती क्रियेमध्ये वाढ व्हावी व प्रगत व्हावं म्हणून आमच्या शाळेत दरवर्षी आनंद मेळावा साजरा केला जातो। व आम्ही मोठे झाले तर आम्हाला नोकरी नाही लागली तरी सुद्धा आम्हाला कोणताही व्यवसाय करताना चांगलं व्यवसाय करता यावा म्हणून आनंद मेळावा हा कार्यक्रम केला जातो। नमस्कार, मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी बुजुर्ग। माझं नाव चव्हाण बी.के। आमच्या शाळेमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बाल आनंद मेळावा हा खरी कमाई या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्यांना कसं व्यवहार करता यावं आणि गणितीय क्रिया, गणितीय ज्ञान यासुद्धा त्यांना याचं ज्ञान या उपक्रमातून व्हावं यासाठी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला। यामध्ये गावातील ग्रामस्थ विद्यार्थी यांनी सुद्धा खरेदी करून त्यांनी स्वतः अनेक पदार्थ स्वतः बनवलेले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी खरेदी विक्री करून हा उपक्रम योग्य पद्धतीने पूर्ण केला। संतोष दिगंबरराव जाधव, मी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष या ठिकाणी 2014 पासून अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करतो। तरी सध्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी जबाबदारी पार पाडत आहे। तरी माझ्या कार्यकाळापासून मी अध्यक्ष असल्यापासून या शाळेमध्ये बाला उपक्रम राबवण्यात आला। त्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरून आम्ही निधी गोळा करून या ठिकाणी शाळेचं 3.5 लाखाचं पूर्ण शाळेचं काम या ठिकाणी केलं। तर त्यामध्ये ग्रामपंचायतचा सुद्धा लोकवाटा 1.5 लाखाचा आम्हाला भेटला आणि गावातील सर्व गावकऱ्यांनी सुद्धा ज्यांना जमल तसं आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आमचा पूर्ण स्टाफ, शालेय व्यवस्थापन समिती यांनी प्रत्येक घरी जाऊन आम्ही निधी गोळा केला आणि प्रत्येक आम्ही कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापन समितीने सुद्धा 5-5 हजार गोळा केले होते। तरी बालामध्ये आमचे जी शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून आणि शिक्षणाच्या प्रयत्नातून आम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळाले। तरी त्यामुळे आमची जिल्ह्यामध्ये शाळा बाला व्यवस्थापन म्हणजे बालामध्ये आमची शाळा आली। त्यानंतर आम्ही आपली मुख्यमंत्री शाळा हे योजना राबवली होती। तर त्याच्यामध्ये आम्हाला 2 नंबरचं बक्षीस 2 लाखाचं बक्षीस भेटलं। तर त्या बक्षिसाचं आम्ही 2 लाखाचं पूर्ण प्रत्येक 4 ते 5 वर्गामध्ये आम्ही TV बसवल्या आणि तो पूर्ण आम्ही शालेय व्यवस्थापन समिती। नमस्कार, माझे नाव संस्कृती संतोष जाधव, मी आता 7व्या वर्गात शिकते। आमच्या शाळेत या बाईस आनंद मेळावा झाला होता। त्या कार्यक्रमात 85-80 पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यात मी वडापाव हा पदार्थ बनविला होता। त्याच्यात मला 300-350 पर्यंत नफा झाला होता आणि त्यात आमच्या शाळेतील सगळ्या मुलांनी म्हणलं तर जास्त पदार्थ बनवून आणले होते। हा उपक्रम कशासाठी राबवला होता?
आम्हाला व्यावसायिक ज्ञान मिळावं म्हणून आमच्या शाळेने हा आनंद मेळावा हा उपक्रम राबविला होता. त्याच्यात पुढच्या भविष्यात आपल्याला ते आपण हे आनंद मेळाव्यात काय काय केलं ते आपल्याला पुढच्या भविष्यात कळता येईल, त्यासाठी आमच्या शाळेने हा आनंद मेळावा